हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, आशा करतो तुम्ही सर्व निरोगी आणि फिट असणार। मागील व्हिडिओमध्ये आपण जिम का करावी हे बघितलंय। आज या व्हिडिओच्या माध्यमातून रिकव्हरी का महत्त्वाची आहे हे बघूया। व्यायाम जितकाच महत्त्वाचा आहे तितकीच महत्त्वाची विश्रांती म्हणजेच रिकव्हरी आहे आणि ही रिकव्हरी खूप आपल्या शरीराला गरजेची असते। जेव्हा आपण वर्कआउट म्हणजे व्यायाम करतो तेव्हा आपल्या स्नायूंमध्ये सूक्ष्म प्रकारे इजा म्हणजे जखमा होत असतात आणि ह्याला मसल मायक्रोटियर्स देखील म्हणतात। आणि हे मसल मायक्रोटियर्स म्हणजे इजा झालेल्या मसलला भरून काढण्यासाठी आपल्याला रोज नियमितप्रमाणे चांगला डाएट व त्याचबरोबर रिकव्हरी करणं खूप गरजेचे आहे, म्हणजे विश्रांती घेणं खूप गरजेचे आहे। मित्रांनो, जेव्हा आपण विश्रांती घेतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये व्यायामामुळे झालेल्या इजा भरून काढता येतात आणि चांगल्या प्रकारे आपण झोप म्हणजे विश्रांती घेतली तर आपली मसल रिकव्हरी चांगल्या पद्धतीने होऊन आपली मसल साईज चांगल्या पद्धतीने ग्रोथ देखील होते। जर आपण प्रॉपर मसल रिकव्हरी जर केली नाही तर आपली मसल ग्रोथ अपेक्षित देखील होणार नाही। योग्य रिकव्हरीमुळे शरीराची ताकद व तसेच सहनशक्ती म्हणजे इंड्युरन्स चांगल्या पद्धतीने वाढते व सुधारत असते। जर आपण थकलेल्या शरीराने रोज व्यायाम करू तर आपली मसल ग्रोथ तर चांगली होणार नाही, परिणामी आपण लवकर व चांगला व्यायाम देखील करू शकणार नाही। आणि जर तुम्हाला चांगला वर्कआउट जर करायचा असेल तर विश्रांती देखील खूप गरजेची आहे, ज्यामुळे मसल रिकव्हरी चांगल्या पद्धतीने होते। मसल रिकव्हरी कशी होते हे बघूया व मसल रिकव्हरीसाठी आपण काय केलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। नंबर 1, पुरेशा प्रमाणात रोज नियमित चांगल्या पद्धतीने 7 ते 8 तास किंवा 8 ते 9 तास झोप चांगली घ्या। नंबर 2, शरीराला हायड्रेशन व्यवस्थित मेंटेन ठेवा, म्हणजेच दिवसभर भरपूर पाणी प्या। व्यायाम करत असताना सुद्धा देखील पाणी पिणे खूप गरजेचे आहे। नंबर 3, न चुकता रोज प्रोटीनयुक्त म्हणजे सकस आहार घ्या, ज्यामुळे स्नायू देखील चांगल्या पद्धतीने दुरुस्ती तर होतील, त्याचबरोबर आपले मसल रिकव्हरी ग्रोथ होण्यासाठी प्रोटीन खूप गरजेचे देखील असते। नंबर 4, व्यायाम केल्यानंतर लगेच जिमच्या बाहेर पडू नका। थोडा वेळ बॉडी कूल डाऊन होऊ द्या आणि मग जिमला बाहेर पडा। नंबर 5, व्यायाम करताना शरीरामध्ये ग्लायकोजनचं स्तर जास्त असतं आणि हळूहळू आपण व्यायाम करतो तेव्हा ग्लुकोजन लेवलचं स्तर हळूहळू कमी होत असतो आणि जर आपण रिकव्हरी चांगली दिली नाही तर हे ग्लुकोज लेवल कमी होऊन आपल्याला दिवसभर आळशी व थकलेलं जाणवेल। त्यामुळे रिकव्हरीसाठी रोज प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने आपल्या शरीराला चांगल्या पद्धतीने ऊर्जा मिळते, त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, विटॅमिन्स घेतल्याने आपली शरीरातील ऊर्जा चांगल्या पद्धतीने साठवून ठेवून पुनर्प्राप्त होते, ज्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी अधिक क्षमतेने चांगला देखील व्यायाम देखील करू शकतो। मित्रांनो, स्नायू फक्त जिममध्ये बनत नाही। जेव्हा आपण प्रॉपर झोप आणि चांगल्या पद्धतीने प्रोटीनयुक्त डाएट घेतो त्याचबरोबर आपण केलेल्या रिकव्हरीमुळे आपले मसल्स अधिक चांगले मजबूत होतात आणि आपल्या शरीराला चांगले परिणाम दिसतात। माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला म्हणजेच K&K या फिटनेस यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।